हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे? तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे. सगळ्यांना माझ्याकडून गुड मॉर्निंग. आता बघा सकाळचे 7 वाजलेले आहेत. तर माझी देवपूजा, आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे. तर आज आहे भोगी. तर भोगीच्या सर्व महिलांना, सगळ्यांना माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा. चला तर आता मी माझी देवपूजाही झालेली आहे. तर चला मी तुम्हाला माझी देवपूजाही दाखवते. बघा मस्त अशी सकाळ सकाळ देवपूजाही झालेली आहे. बघा मी चहा ठेवलेला आहे आणि बघा इकडं राळ्याचा भातही टाकलेला आहे शिजायला. आणि हा बघा असं मस्त अशी खेंगडच्या भाजीची तयारीही झालेली आहे माझी. आणि बघा आता मी हे सगळं स्वच्छ धुवून मिक्स करून शिजायला टाकते आणि नंतर तुम्हाला सांगते. हे पहा मी असं कणीस असं मस्त भाजून घेते की जे हे खेंगडच्या भाजीमध्ये टाकावं लागतं. आणि गावाकडं कसं चुलीवर ते भाजलं जातं, पण इथं चूल नाही आता, म्हणून मी असं भाजून घेणार आणि नंतर त्याचे दाणे काढून घेऊन नंतर ते मिक्सरला बारीक करून ते खेंगडच्या भाजीमध्ये टाकणार आहे. बघा मस्त अशी खेंगडची भाजी ही झालेली आहे. आता मस्त अशा तीळ लावून भाकरीही करणार आहे. चला तुम्हाला दाखवते. तर ही पहा तीळ लावून भाकर अशी मस्त केलेली आहे. आणि आज भोगी दिवशी बाजरीची भाकर तीळ लावून करते. बघा मी रात्री म्हणजे आज भोगी आहे म्हणून मी रात्रीच मेहंदी काढलेली आहे. तर बघा माझी मेहंदी, मी बांगड्या हे घातलेल्या आहेत. तर बघा आता सगळे सकाळचे कामही झालेले आहेत. खेंगडची भाजी, बाजरीच्या भाकरी आणि भातही झालेला आहे. सगळे कामं झालेले आहेत. तर चला आता खण आणायला बाजारातही जायचं आहे. चला तर मी बाजारात गेल्यावर दाखवते. हे पहा मी खण आणले बाजारातून आणि पूजाही केलेली आहे, नैवेद्य दाखवलेला आहे. आणि उद्या ह्यात ना वाण, आपण जो वाण तयार करतो ना तो वाण ह्यात भरायचा. आणि हे छोटे आहेत ना ते तुळशीचे खण आहेत. चला तर मी नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे.